नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. महाराष्ट्र एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून कामगारांचा लढा सुरू आहे. मात्र राज्य सरकार कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी आज सांगलीच्या बसस्थानकासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सन 2018 पासून महागाई भत्त्याची थकीतबाकी द्या, एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 चे वार्षिक वेतन वाढीची थकबाकी द्या, एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंतचे घर भाड्याचा भत्ता मिळावा व मूळ वेतन जाहीर केलेल्या 5,000 व 2,500 वाढीमुळे सर्व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा वेतनातील तफावत दूर करण्यासाठी सरसकट 5,000 रुपये देण्यात यावेत. राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासाठी 7वा वेतन आयोग लागू करावा या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेने 1 जानेवारी 2024 रोजी बेमुदत आंदोलनाची नोटीस दिली. या नोटीसमध्ये आर्थिक मुद्दे जे आहेत, जे शासनाने जे प्रशासनाने मान्य केलेले आहेत, गेल्या 2-3 वर्षापासून 2018 पासून महागाई भत्त्याचा फरक या ठिकाणी मिळाला आहे. आजपर्यंत आम्हाला जी वेतनामध्ये विसंगती आहे, जे 2,500, 4,000, 5,000 मध्ये ते समान 5,000 रुपये देण्यात यावे या मागणीसाठी आणि 7वा वेतन आयोग हे अशी जी मुद्दे जी आहेत आर्थिकची, गेल्या कोरोनापासून या ठिकाणी महागाई भत्त्यासह आम्हाला तटवलेल्या निव्वळ या ठिकाणी अडचण आहे म्हणून सांगून दिवस काढण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. त्यामुळं आर्थिक या ठिकाणी मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. आजपासून बेमुदत आंदोलन. महाराष्ट्र प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदा रमेश चेन्नीथला यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचा कार्यक्रम चालू होईल असल्याचं व राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र प्रदेश के प्रभारी बनने के बाद शरद पवार जी को पहली बार मिला है. हमारे प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले जी, हमारे सीएलपी के लीडर बाला साहब कराड़ जी और लीडर ऑफ ऑपोजिशन विजय वडेट्टीवार जी, मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष, इनके साथ हम शरद पवार जी से मिले. हमने महाविकास आघाड़ी के बारे में उनसे बात की है. आने वाले दिनों में हमारा सीट शेयरिंग और सारे कार्यक्रमों के ऊपर उनसे बात की. पिछले 2 दिन के पहले उद्धव ठाकरे जी से भी हम लोग बात की है. सो जल्दी से जल्दी हमारा टिकट डिस्ट्रीब्यूशन का फाइनलाइज करेंगे. और कार्यक्रम के बारे में भी तय होने के बाद अच्छा मीटिंग हुआ. मेरे ख्याल से 2 घंटे का मीटिंग हुआ. सारे विस्तार में हम लोग बात की है. आने वाले दिनों में महाविकास आघाड़ी का कार्यक्रम अभी शुरू हो जाएगा. हम सारे जनता एक होकर काम करेंगे. सर, कुछ ही घंटे बचे, राज्यसभा के लिए फाइनल हुआ या नहीं किसी का नाम? राज्यसभा के लिए कांग्रेस हाईकमान डिसीजन लेगा क्या करना है, क्या करना है. इसके लिए हम वेट कर रहे हैं. कांग्रेस पीसीसी प्रेसिडेंट और सीएलपी लीडर और तमाम हमारे कांग्रेस नेताओं से कांग्रेस हाईकमान बात कर रहे हैं. इसके बाद हमारे कैंडिडेट के ऊपर डिसीजन लेंगे. एक मिनट, उसी मुद्दे के ऊपर हम लोग 3 बजे आपसे मिलने बात करेंगे. इसी अवसर में मैं बात करना नहीं चाहता है. हमारे अभी सीनियर लीडर्स का मीटिंग है. बहुत कुछ कहना है वो बैठ के हम करेंगे. एसटी कामगार संघटनेने आपल्या आर्थिक मागण्या व शासन व प्रशासनाने सोडवाव्यात या मागणीसाठी यवतमाळच्या विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग, अरियर्स, वेतनात तफावत अशा प्रकारच्या आर्थिक व प्रशासकीय मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. आझाद मैदानात कर्मचाऱ्यांनी उपोषण केलं. त्यावेळी संघटनेसोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु त्यानंतर काहीही झाले नाही. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. याची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 2018 पासूनच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व आर्थिक मागण्या प्रलंबित. आर्थिक सोबतच दैनंदिन प्रश्न आहे. आर्थिक मागण्यापैकी महत्त्वाची मागणी म्हणजे आमचा 2018 पासूनचा जो काही महागाई भत्ता आहे त्या महागाई भत्त्याची 4 वर्षाची थकबाकी अजून मिळाली नाही, ती देण्यात यावी. नवीन जो महागाई भत्ता वाढ झाली 42 ते 46%, तो सुद्धा आम्हाला बाकी फरकाचं देण्यात यावं. मागच्या वेतन देताना 5,000, 4,000, 2,500 एक प्रकारचं मूळ वेतनात वाढ दिली होती संप काळामध्ये. त्यामुळे लोकांच्या पगारामध्ये अनामली झाली.
नवीन कर्मचारी जुन्या कर्मचाऱ्यापेक्षा वर्त केल्यामुळे सरसकट सर्वांना 5,000 वाढ द्यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आहे. मागच्या 2016 ते 2024च्या करारामध्ये एकतर्फी वेतनवाढ जाहीर करून त्यामध्ये 4,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा आम्ही कॅल्क्युलेट केलं असता प्रत्यक्षात मात्र त्यामध्ये अजूनही 3,000 कोटी रुपये शिल्लक राहते. मग ते उर्वरित रक्कम ही त्या मान्य केल्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ द्यावी. अपार प्रमाण बदल्याच्या काही लोकांच्या काही केसेस झाल्यामुळे त्याच्या डेप्युटीपोला बदल्या केल्या जाते, ते बदल्या बंद झाल्या पाहिजे. 1/4/16 पासून इन्क्रिमेंटचा रेट आमचा कमी केला होता 2-3%, घरभाडे भत्ता 7/14-21चा 8/16-24चा 4% केला. ती तफावत त्यांनी म्हणजे फरक आहे 21 पासून चालू केले, पण 2016 ते 21 पर्यंत जे काही तफावत आहे 1% वार्षिक वेतनवाढ आणि घरभाडे भत्ते थकबाकी ती मिळाली पाहिजे. अजून इतर दैनंदिन प्रश्न ज्या आमच्या मागण्या गेल्या त्या सुटल्या पाहिजे यासाठी आंदोलन. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत. 2021 साली राज्यात 4 ठिकाणी केंद्रीय लॅबॉरेटरी उभारण्यासाठी मान्यता मिळाली असून यातून एक केंद्रीय प्रयोगशाळा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय 2019ला मंजूर झाली होती. कोविड काळानंतर प्रयोगशाळेसाठी 1.25 कोटीचा निधी देखील मंजूर झाला होता. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 70 लाखाची इमारत उभी करण्यात आलेली आहे. मात्र केवळ यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या अभावी ही प्रयोगशाळा अद्यापपर्यंत सुरू होऊ शकलेली नाही. या रुग्णालयाचे शहरात असलेल्या इतर प्रयोगशाळेसोबत साटी लोटे तर नाही ना, अशी देखील शंका व्यक्त होत आहे. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास अमरावती जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील रुग्णांचाही यांना लाभ भेटणार आहे. आणि असेच अत्याधुनिक सुविधा व 24 तास सेवा देणारी ही लॅबॉरेटरी विदर्भातील एकमेव लॅबॉरेटरी असणार आहे. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास सिकल सेल, चिकनगुनिया इत्यादीसह सर्वच रक्तांच्या चाचण्या या ठिकाणी मोफत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णालय अमरावती येथे केंद्रीय प्रयोगशाळा मंजूर झालेली असून 2019मध्ये मंजूर झाली आणि नंतर मग कोविडच्या नंतर ते आपल्याला त्याचा निधी प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये सिव्हिल वर्क हे संपलेलं आहे. आता फर्निचरचं जे आहे ते फर्निचर वर्कसाठी टेंडर चालू आहे, त्याच्यामध्ये फर्निचर होऊन जाईल. आणि जे काही इक्विपमेंट्स आहेत तर आपल्याकडे जे इक्विपमेंट होते ते सोडून बाकी इक्विपमेंटसाठीचं टेंडर ते सुद्धा इन प्रोसेस आहे. तसेच त्यासाठी लागणारी जी मनुष्यबळ आहे त्यासाठी स्टेट लेवलवरच प्रस्ताव गेलेला आहे. जेवढ्या ठिकाणी लॅब आहेत त्याच्यासाठी स्टेट लेवलवरच प्रस्ताव गेलेला आहे. तर स्टेटमधून प्रस्ताव होऊन तो NHMमधून मंजूर होऊन ती पदभरती होईल. सद्यस्थितीमध्ये आपण आपल्याकडची जी उपलब्ध इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट मॅनपॉवर आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही केंद्रीय लॅब आपण चालू केलेली आहे. नवीन इक्विपमेंट्स, फर्निचर, मॅनपॉवरनंतर बाकीचे विभागसुद्धा आपण त्यामध्ये चालू करू. हे पुढील जे गोष्टी आहेत हे टेंडर प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर 2 गोष्टी मिळतील. मॅनपॉवर मात्र हे सेंट्रलकडून मंजूर होऊन येईल. सेवक सुरेश तायडे. आपण अमरावती जिल्ह्यामध्ये जे अमरावती शहरामध्ये
केंद्राच्या ज्या 4 लॅब दिलेल्या आहेत त्याच्यापैकी एक विभागीय लॅब अमरावती शहरामध्ये दिलेली आहे आणि अमरावती शहरामध्ये 1.25 कोटी रुपये त्यासाठी निधी आलेला आहे आणि पूर्ण लॅब बनून तयार आली आहे। हे लॅब विभागीय लॅब आहे आणि 5 जिल्ह्याचे रुग्ण या ठिकाणी येऊन चेकअप करू शकतात। मात्र या शहराची अशी गंभीर परिस्थिती आहे, जिल्ह्याची अशी गंभीर परिस्थिती आहे, जिल्हा शल्य चिकित्सक त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। जर ही लॅब 24 घंटे सुरू राहणार आहे 3 स्टेपमध्ये आणि आता आपण पाहिलं की इथली लॅब जे असते ते 10 ते 12पर्यंत चालू असते, जे नॉर्मल लॅब आहे ती, पण हे केंद्राची जी लॅब आहे ही 24 घंटे सुरू राहणे आणि याला महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भातील जेवढेही लोक येतील त्या सर्व लोकांना याचा फायदा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आमच्या बाजूलाच असलेलं मेळघाटमधलं कुपोषितचा प्रश्न आहे। या ठिकाणी शे जे रुग्ण असतात त्यांचासुद्धा मोठा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे आणि महत्त्वाचा विषय काही टेस्ट अशा आहेत का त्या टेस्ट इथे अमरावती जिल्ह्यामध्ये होत नाही किंवा अमरावती शहरामध्ये होत नाही, त्या नागपूर किंवा मुंबईमध्ये होतात। त्या टेस्टसाठी 4 आणि 8 दिवस लागतात। जर ही लॅब जर सुरू झाली तात्काळच तर त्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचा होणारा खर्च या ठिकाणी वाचेल। आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की तातडीने ही लॅब सुरू करण्यात यावी। खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून या संकटातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली असता आता पीक काढणीला आले असताना गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसलाय। बाभुळगाव, उमरखेड व महागाव तालुक्यातील गहू, हरभरा, तूर, भाजीपाला, संत्रा या पिकांचे नुकसान झाले। 3 तालुक्यात जवळपास 9 ते 10 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसलाय। गारपिटीमुळे शेतकरी हादरून गेलाय आणि हे असून सुद्धा नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे। कृषी विभागाने यंत्रणेला सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। 2 दिवसात जिल्ह्यात 3 तालुक्यांमध्ये पाऊस व गारपिटीमुळे जवळपास 9 ते 10 हजार हेक्टर क्षेत्राची नुकसानी झालेली आहे आणि सर्वेचं काम जे आहे ते चालू आहे। पुढे 2-3 दिवसामध्ये सर्वेक्षणाचं काम पूर्ण होईल। यामध्ये रब्बी पिकं जे आहेत, गहू आहे, हरभरा आहे आणि काही ठिकाणी तुरीचं सुद्धा नुकसान झाल्याचं आढळून आलेलं आहे। उमरखेड, त्यानंतर बाभुळगाव आणि थोड्या प्रमाणात महागाव असे 3 तालुके आहेत। 3-4 दिवसामध्ये सर्वेक्षणाचं काम पूर्ण होईल। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढत आहे। चापा हरभरा 500 क्विंटल तर V2 हरभऱ्याची देखील 500 क्विंटल आवक वाढलेली आहे। गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात हरभऱ्याच्या भावात 300 ते 400 रुपयाने वाढ झालेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 35 ते 40 ट्रॅक्टर हरभऱ्याचे विक्रीसाठी येत असतात। त्यासोबत ज्वारी व नवा गहू देखील विक्रीसाठी दाखल होत आहेत। येणाऱ्या काही दिवसात हरभऱ्याची आवक अजून वाढण्याची शक्यता आहे, परंतु हरभऱ्याचा भाव हा कायम राहील। 100 ते 200 रुपयाचा फरक पडू शकतो, परंतु शेतकरी मिळणाऱ्या हरभऱ्याच्या भावापासून समाधानी असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव जितेंद्र देशमुख यांनी सांगितलंय। गेल्या 15 दिवसापासून रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये V2 चना, चापा चना यांची आवक आहे। मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये 300-400 रुपये भाव जास्त आहे। मागच्या आठवड्यात V2 10,100-200 विकला जात होतो, तो V2 आता 10,500-700 विकला जातोय। तर चापा 6,400 विकला जात होता, तो आता 6700 रुपयामध्ये विकला जातोय। मक्याची व V2ची मिळून दोघं मिळून 800-900 क्विंटलची आवक आहे। तसेच दादर येणं चालू झालेलं आहे। काल दादर 4,000 रुपये गेलेली होती, आज बी 3700 पासून 4,000 रुपये दादर गेलेली आहे। गहू आलेला होता, ओला मागे 2 ट्रॅक्टर ओले होते, आज जो ट्रॅक्टर आला होता तो कोरडा होता, तो 3200 रुपये गेलेला आहे। सध्या आवक किती आहे हरभऱ्याची? हरभरा V2 हरभरा येतोय 500-600 क्विंटल आणि चापा येतोय 400-500 क्विंटल। 35-40 ट्रॅक्टर सकाळच्या सत्रात होतो। दुपारची आवक सध्या कमी आहे, कारण का आघातवाल्यांच्या चना येत होतोय, बागायती चना अजून बाकी आहे। हो, कापूसवरचे जो चना तो बाकी आहे, त्याला वेळ आहे 8-10 दिवस। पण ह्या वर्षी शेतकरी खूप समाधानी आहेत। वडिलांच्या शेतकऱ्यांना खूप फायदा होतो यावर्षी, त्यांना मालाचे उत्पादन चांगलं झालं आहे, भावही चांगला मिळतोय, तर शेतकरी खूप समाधानी आहे। आवक वाढली चण्याची तर काही ते 200-300 रुपयाचा फरक पडेल, परंतु ह्या वर्षी चण्याला मॅक्झिमम भाव राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच। बातम्यांचा वेग असाच सुरू असेल। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व
अधिक जानकारी के लिए संपर्क करें। माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.